सन्माननीय बबनरावजी मोळे आणि दिलीप पाटील जाधव मिटमिटा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि धन्यवाद। आमचे मोहम्मद आले त्यांचंही स्वागत, बाबा तायडे साहेब यांचं स्वागत आहे। आणि म्हणून आज या कार्यक्रमासाठी आपण सगळे उपस्थित आहात। स्वर्गवासी धनराज कनिसे आणि कन्हैया कनिसे यांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। परंतु आजपर्यंतचा किसनचा प्रवास जर बघितला, जसं राम आणि लक्ष्मण वनवासाला गेले, परंतु भरतानं राजगादीवर न बसता रामाच्या बाजूका त्या सिंहासनावर ठेवल्या आणि राज्यकारभार केले। इतकंच काहीसं प्रेम किसनच्या हृदयामध्ये, किसनच्या मनामध्ये आपल्या दोन्ही भावाबद्दल आहे। आज जर पालकमंत्री असते तर मी निश्चितपणाने त्यांना सांगितलं असतं, कदाचित माझ्या भावना, माझ्या व्यथा आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतील की जसं आता कुठे सांगितलं मी किसनला फार आघात सहन केले आणि अडचणीला तोंड देत इथपर्यंत आला, पण तरी त्याचं उदार धोरण हे कधीच कमी झालं। मग कोणाचं लग्न असो आणि सन्माननीय बबनरावजी मोळे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत करण्यात यावं। मी सोनूभाऊ साबळे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं आहे। रविभाऊ चव्हाण हे त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। माझं नाव किसन लालाचंद कनिसे आहे। मी मिटमिटाचा उपशाखा प्रमुख आहे। आमचे आदरणीय पालकमंत्री साहेब यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो। आणि 1.5 वर्षापूर्वी काय झालं होतं, माझी वाईफ इथं डिलिव्हरी झाली होती घाटीमध्ये, तर तिथं व्हीलचेअरचा प्रॉब्लेम आला होता। तर तेव्हापासून माझ्या मनात होतं। आणि त्याच्यामध्ये माझे 2 भाऊ, आता एक 8 महिन्यापूर्वी माझा भाऊ इथंच एक्सपायर झाला, तिथं पण थोडासा प्रॉब्लेम होता। तर ते माझ्या मनात होतं, म्हणून ते मी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हे कार्यक्रम ठेवला। किती व्हीलचेअर दिले? 12 व्हीलचेअर दिले। असा उपक्रम करण्यात यावा म्हणून काय लक्षात काय होतं? सर, माझं मी कोरोनामध्ये पण सगळ्यात पहिले मी माझ्या स्वखर्चानं तिथं 150-200 लोकांची वस्ती होती, तिथं स्वखर्चाला म्हणजे स्वतःच्या मनानं मला कल्पना सुचली, मी त्यांना वाटलं लॉकडाऊनमध्ये। घाटीमध्ये येणारे पेशंट आणि त्यांचे नातेवाईकांसोबत सुद्धा वाचावाची होते आणि गैरसोय होतो, त्याबद्दल काय करणार का? करू सर, नक्कीच करू। पूर्ण पहिले व्यवस्थित तपासून घेऊ काय होतं, आणि त्याच्यावर काही जरा माझ्याकडून काही होत असेल सहकार्य तर माझं पूर्ण सहकार्य। लोकांना काय आवाहन करणार या बाबतीत? आई बापाला सांभाळा, भावकी सांभाळा, दोस्ताला सांभाळा, हे सोबत येणार आहे, बाकी काही येणार नाही। पैसा काहीच नाही, नथिंग। आपलं नाव सांगा। माझं नाव किसन लालचंद कनिसे। धन्यवाद।